सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अतिशय व्यस्त असल्यानं तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी थोडा वेळ काढू शकणार नाही. त्यामुळे तुमची आई तुमच्यावरती नाराज होऊ शकते. संध्याकाळी व्हायरल आजार तुम्हाला ग्रासू शकतात, त्यामुळे सावध राहावं लागेल. खाण्यापिण्याच्या सवयींवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. नोकरदार लोकांना आज त्यांच्या मैत्रिणीच्या मदतीनं पगार वाढीसारखी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुम्ही आज तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून आनंदी व्हाल, तसेच दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा असेल. तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आज जास्त मेहनत घ्यावी लागेल, तरच प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतील. यामुळे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी थोडा थकवा जाणवू शकतो आणि डोकेदुखी, ताप या देखील गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी लागेल. आज इच्छा नसतानाही तुम्हाला खर्च करावा लागेल, त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये सापडाल. परंतु जर तुम्ही आधीच बजेट बनवलं असेल तर तुम्ही आर्थिक अडचणी टाळू शकता. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान आणि शांती मिळेल. नोकरीतील एखाद्या सहकार्याकडनं जर तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही त्यावरती न चिडता त्याला माफ कराल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची महत्वाकांक्षा तुम्ही पूर्ण कराल. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी संबंधित कुठलाही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही घाई करू नका, अन्यथा तुम्हाला भविष्यामध्ये पश्चाताप करावा लागू शकतो. आज जोडीदारासोबत तुमचा काही वाद झाला असेल तर तो तुम्ही आजच सोडवावा लागेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण असेल. आज अभ्यासामध्ये तुम्हाला काही प्रश्न पडतील, त्यामुळे त्या संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी शिक्षकांच्या मदतीची तुम्हाला आवश्यकता लागेल. आज तुमच्या आजूबाजूला कुठलाही वाद निर्माण झाला असेल तर त्यामध्ये तुम्ही अडकणं प्रकर्षानं टाळावं, अन्यथा ते प्रकरण कायदेशीर बनू शकतं. आज कोणाला काहीही बोलण्याआधी कोणाला वाईट वाटणार नाही याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. सासरच्यांसोबत तुमचा काही वाद होत असेल तर आज तेही तुमच्या जोडीदाराच्या मदतीने तुम्हाला सोडवावे लागतील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत आनंददायी असणार आहे. जर तुम्हाला जमीन, वाहन, घर हे काही खरेदी करायचं असेल तर ते स्वप्न देखील तुमचं आज पूर्ण होऊ शकतं. त्यासाठी तुमचा दिवस आजचा चांगला जाईल. तुमच्या कुटुंबामध्ये कलह सुरू असेल जो आज संपेल, ज्यामुळे तुम्ही खुश व्हाल. नोकरदार लोकांना विरोधकांचा सामना करावा लागू शकतो. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या मुलांच्या समस्या ऐकण्यामध्ये घालवाल, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराची गरज भासेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा असेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर तुमच्या पालकांचा आशीर्वाद घेऊन, तसेच तुमच्या भावंडांच्या सल्ल्यानंच तुम्ही पुढे जा. आज जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सल्ल्याने एखादं काम केलं तर तुम्हाला त्यामध्ये यश नक्कीच मिळेल. आज तुमच्या मुलांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद वाटेल. तुमच्या सभोवतालचं वातावरण आज आनंददायी असेल. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरण्यामध्ये घालवाल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत फलदायी राहील. नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यामध्ये आज एक बाळाची गुड न्यूज येऊ शकते, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी होतील.
सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आज त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं बोलणी ऐकून घ्यावी लागू शकतात, त्यामुळे तुम्हाला तुमचं काम हे काळजीपूर्वक करावं लागेल. जर तुम्ही शेअर बाजार किंवा इत्यादी ठिकाणी गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला आज त्याचा दाम दुप्पट रक्कम मिळू शकते, ज्यामुळे तुमचा आनंद हा द्विगुणित होईल. मात्र सासरच्या लोकांशी व्यवहार करण्यापूर्वी, स्पेशली आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी काळजी घ्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती पांढऱ्या चंदनाचा टिळा लावून तांब्याच्या भांड्यातनं भगवान शिवांना जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. नोकरीशी संबंधित लोकांना आज कामाच्या ठिकाणी एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीची आवश्यकता असेल तरच ते काम तुम्ही पूर्ण करू शकाल. छोट्या व्यावसायिकांना आज पैशांची कमतरता भासू शकल्यानं चांगल्या ऑफर्स हातातून निसटू शकतील. आज तुमच्या जोडीदाराची तब्येत थोडी बिघडू शकते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी तुम्हाला सावध राहावं लागेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या घरी त्यांना भेटायला जाऊ शकता. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य राहील. आज जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत सहलीला जाण्याची तयारी करत असाल तर खूप काळजीपूर्वक जा, कारण तुमचा एखाद्या मित्राशी वाद होण्याची दाट शक्यता आहे. असं झालं तर तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. आज तुमच्या मुलाला एखाद्या कोर्समध्ये ॲडमिशन मिळाल्यानं तुम्हाला बरं वाटेल. विद्यार्थ्यांनी एखाद्या परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर त्याचा निकाल आज येऊ शकतो. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान शनिदेवांचं दर्शन घेऊन त्यांना तेल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक परिणाम देणारा राहील. मात्र आज वडिलांनी दिलेला सल्ला त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही ऐकलत तरच त्याचा भविष्यामध्ये तुम्हाला चांगला उपयोग होईल. आज तुम्ही तुमच्या भविष्यातील आणि व्यवसायातील अनेक समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल. आज तुम्ही दीर्घकाळ अडकलेले तुमचे पैसे तुम्ही मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल, त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसह लग्न, नामकरण इत्यादी समारंभामध्ये जाऊन कार्यक्रमांना हजेरी लावू शकता. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती भगवान चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच खास असणार आहे. जर तुमच्या कोर्टात तुमच्या विरोधात मालमत्तेशी संबंधित एखादी केस सुरू असेल तर आज त्याचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य हे आनंदी होतील. तुम्ही आज एखादी छोटीशी पार्टी देखील आयोजित करू शकता. मात्र आज तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत निष्काळजी राहिल्यास मात्र तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही आज तुमची सर्व कामं ही वेळेवरती पूर्ण कराल आणि तुमचे वरिष्ठ देखील त्यामुळे तुमच्यावरती खुश होतील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज वाहन चालवताना तुम्ही काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो, त्यामुळे ड्रायव्हिंग करताना बिलकुल निष्काळजी राहू नका. जर तुमच्या भावंडांसोबत काही वाद झाला असेल तर आज तो संपेल आणि तुम्ही एकमेकांना एखाद्या गोष्टीत मदत सुद्धा कराल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज चांगली संधी मिळू शकते, ज्यामुळे त्याचं सार्वजनिक ठिकाणी समर्थन देखील वाढेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यामध्ये तुमचा वेळ घालवाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.